महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण एकीकडे पक्ष मजबूत करण्याचा दावा तर दुसरीकडे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नेमकं सुरू तरी काय आहे? सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या नोटीस मागे कोणाचा डाव आहे आणि हा वाद पक्षाला मोठा धक्का देणार का? पाहूया नेमकं प्रकरण काय आहे. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आल्याचं चित्र होतं. सोबतच प्रफुल्ल पटेल व तटकरे पक्ष चालवत असल्याची देखील चर्चा होती. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपलं वर्चस्व दाखवलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र पक्ष चालवण्यास सुरुवात केली होती. पण अंतर्गत वाद असल्याचे स्पष्ट होत हा कलह थांबतो ना थांबतो तोच राष्ट्रवादी पक्षात नवा ट्विस्ट आलाय. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये थेट दावा करण्यात आला आहे की त्यांचं अध्यक्षपदच अवैध आहे. नियुक्ती करताना पक्षाच्या नियमांचं पालन झालं नाही, त्यामुळे त्यांचं अध्यक्षपद वैध मानता येणार नाही असा युक्तिवाद या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. यासोबतच ही नियुक्ती रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या नोटीसमुळे केवळ सुनेत्रा पवारच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. जरी त्या निवडून आल्या नसल्या तरी त्यानंतर त्यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांनी राज्यभर महिला कार्यकर्त्यांच्या बैठका, संघटन बांधणी आणि पक्ष विस्तारासाठी अनेक कार्यक्रम केले. अशा परिस्थितीत त्यांच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे या प्रकरणाचं राजकीय महत्त्व वाढलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही नोटीस पाठवण्यामागे नेमका मास्टर माइंड कोण आहे? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. काहींचं म्हणणं आहे की हा पक्षातील अंतर्गत नाराजीचा परिणाम असू शकतो, तर काहींच्या मते हा केवळ कायदेशीर मुद्दा असून त्याला राजकीय रंग दिला जातोय. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव सच्चिदानंद सिंग यांनी आक्षेप घेतल्याचे समोर आले. निवडणूक अवैध असल्याचा दावा करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते. नेमके कोण आहे सच्चिदानंद सिंग? तर झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पक्षासोबत जवळपास 15 वर्षांपासून जोडलेले आहेत. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जत येथे डिसेंबर 2023 मध्ये सच्चिदानंद सिंग यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिंग यांचा समावेश करण्याचा आलेला नाहीये. या वादाचे पडसाद आता थेट पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल तसेच ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षांतर्गत सचिवांची थेट पक्ष नेतृत्वाला अशा प्रकारे नोटीस पाठवल्याने अजित पवार गटात मोठी खळबळ माजली. सच्चिदानंद सिंग यांनी केलेल्या तक्रारीत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर चौकटीत झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी असा आग्रह त्यांनी धरलाय. पण पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता नाहीये, कारण सुनेत्रा पवार यांची निवड रितसर पक्षाच्या बैठकीत झाली होती. नियमानुसार सर्व माहिती आयोगाला दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती, तर सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते अशी माहिती लिहिण्यात आली होती. याला 4 महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम अद्याप पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाहीये. किंबहुना निवडणूक आयोगाला नव्याने पत्रव्यवहार केला आहे की नाही याबाबत देखील स्पष्टता देखील देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात वरिष्ठ पातळीवरील कोणत्या नेत्याचा सहभाग आहे का याचा शोध राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने घेतला जातोय. या संपूर्ण घटनेनंतर आता सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोणाचं डोकं आहे याचा देखील शोध घेतला जाईल अशी भूमिका पक्षातील वरिष्ठांनी मांडलेली आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर उपस्थित झालेले प्रश्न हे केवळ एका पदापुरते मर्यादित राहतील की त्याचे पडसाद थेट अजित पवार यांच्या नेतृत्वावर उमटतील हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढं तर निश्चित आहे की या नोटीसमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. आता या प्रकरणावर पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल?
कायदेशीर लढाई कोणत्या दिशेने जाते आणि या वादामागचं खरं सत्य काय आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.